2023 ला जो मुंबईला ऍक्सिडेंट झाला होता लेअर जेटचा, ते सुद्धा व्हीएसआर कंपनीचं, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन टीम मध्ये श्री के रामचंद्रन असिस्टंट डायरेक्टर हे लिहिलं होतं आणि मग त्यानंतर इन्व्हेस्टिगेटर कोण आहे तर हे लिहिलं, हे झालं 23चं. मग आता कालचा जो अजितदादांचा रिपोर्ट आलाय त्याच्यामध्ये कुठल्या इन्व्हेस्टिगेटरचं नाव लिहिलंय का, तर नाव लिहिलेलं नाही. कदाचित इन्व्हेस्टिगेटरच घाबरले असतील. याच्यात मॅन्युप्युलेशन, कागदपत्राची हेराफेरी आणि याच्यामध्ये इतक्या गोष्टी होणार आहे तर नावच देऊ नका, म्हणजे उद्या जाऊन कुणी त्या लोकांवर आक्षेप घेणार नाही, अशी कदाचित त्या ठिकाणी भूमिका असावी. त्यामुळे आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ह्या 23च्या इन्व्हेस्टिगेटर रिपोर्टमध्ये एआयबीचा जो आहे, जो 23च्या ऍक्सिडेंटचा आहे, अजितदादांच्या बाबतीत अशा पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन टीमचं नाव हे कुठूनही त्या ठिकाणी आलेलं राहिलं नाही. आणि आम्हाला जे कळालं 23ला जो ऍक्सिडेंट झाला होता, व्हीके सिंगली स्वतःच्या प्रायव्हेटच्या ट्रकमध्ये सगळं जे 23चं जे विमान आहे जे मुंबईत पडलं होतं, ब्लॅक बॉक्स पासून सगळं हे स्वतः हाताळून दिल्लीला नेलं होतं असं आम्हाला तिथे कळालेलं आहे. त्यामुळे अजितदादांच्या बाबतीत इन्व्हेस्टिगेशन टीम का नाही असा एक खूप मोठा प्रश्न आम्हा सगळ्यांना आहे. आणि हा भेदभाव दादांच्या बाबतीतच का तिथे केला जातो ही शंका, नाहीतर ही भावना आमच्या सगळ्यांची आहे. आता पूर्वी लेअर 45 द्यायचे, पण रिपोर्टमध्ये 45 XR हे त्या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे पूर्वी ते चुकत होते आणि आम्ही जे सांगत होते बरोबर होतं, आता कुठेतरी सिद्ध होतं. आता